नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सकाळचे वाजले आहे 8:30 आणि माझं पूजा वगैरे सर्व मांडली गेली आहे. तर पाहू शकता तुम्ही पाठ पण मांडून आहे. फक्त आता आल्यावर आहे ना पोथी वाचायची राहील, तर आल्यावर पोथी वाचेल. तर चला आता स्कूलला निघते मी आणि नंतर बोलू तुमच्याशी. जस्ट मी स्कूलमधून आलेले आहे आणि मस्त दिवा पण अजून चालू आहे. तर आता किती 4:30 नंतर पोथी वाचायची असते, तर मी नंतर वाचेन पोथी आणि नंतर मग त्यांचं पटापट घरातलं काम आवरून घेते. आणि मशीनवाला पण त्याला पण बोलवलेलं आहे, तर ते बघते काय झालं ते. चला आता चेंज वगैरे करते आणि बोलते तुमच्याशी नंतर. तर मी आले आणि भांडे घासून घेतले. भांडे घासून घेतले. आता फक्त मी फराळसाठी मग काय दुसरं पेरू खाल्ला होता शाळेमध्ये, तर मी लाडू घेऊन आले. आदिला पण आवडतात खूप आणि हा चिवडा आणला. दूध पण गरम करते, थोडंसं खाऊन घेते आणि मग बोलते तुमच्याशी. आणि किचन वाटा तर क्लीन केलंच आहे मी, तर चल थोडंसं खाते मी आता. आधी कुठे ना तर त्याला खूप आवडतं राजगिऱ्याची लाडू. तर आता मी मस्त बसले. आता टी व्ही बघता बघता थोडंसं फराळ करून घेते. कारण की मागच्या वेळेस काय झालं, मला मागच्या गुरुवार मी काहीच खाल्लं नव्हतं. फक्त चहा घेतला ना, मला खूप ॲसिडिटी पित्त झालेलं होते. कारण की आता खायचं म्हणजे काहीच खाल्लेलं नव्हतं ना, त्याने मला लगेच त्रास होतो. आणि थोडं नॉर्मल खाल्लं ना तर मग मला बरं वाटतं. नाही तर खरंच डोकं एवढं कडकडून चावत होतं आणि पित्त झाले होते मला अक्षरशः. तर म्हणून म्हटलं ह्यावेळेस आता फराळ करून घेऊ. थोडाफार नॉर्मल थोडंसं खाल्लं ना तरी काही नाही मला, पण जर खाल्लंच नाही ना काही तर मला लगेच त्रास व्हायला सुरू होतं. मग मी म्हटलं आधी खाऊन घेते आणि नंतर मग मला सकाळी तर पूजा मी मांडूनच गेलेली होती. फक्त पोथी वाचायची राहिलेली आहे, तर पोथी वाचेन नंतर निवांत. सकाळी फरची वगैरे सर्व टोटली कामं मी करून गेलेली होती, त्याच्यामुळे मग आता काही कामं नाही जास्त. तर चला मग आता मी पटकन फराळ करते आणि नंतर मग माझी पूजेची तयारी पण. आणि मी माझी पूजा पण मी तुम्हाला दाखवलीच आहे. आणि नेहमी मी अशीच पूजा मांडत असते, पाट कळस असं मांडत असते. तर चला माझ्या फराळामध्ये मी तुम्हाला दाखवते काय काय घेतलं आहे मी. तर माझ्या फराळामध्ये दूध आहे आणि लाडू राजगिऱ्याचे आणि थोडंसं चिवडा आहे. मला नंतर त्याच्यानंतर आहे ना पोथी वाचायची आहे. आद्विक आमचं उठला आणि काय मागतोय, लालू लालू ने लाडू 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 लाडू
हा मग आम्ही पालक पनीरच बनवणार आहे. माझी पूजा आटोपली आणि मी आता पालक पनीर बनवणार आहे. तर पालक आणलंय इथं आणि पनीर. तर पालक पनीर आज करणारे पालक पनीर चपात्या आणि थोडंसं भात बनवणार आहे. चला मग रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेलच मी. चला मग बोलते ना. साठी गरम पाण्यामध्ये पालक मस्त उकळून घेते आणि तोपर्यंत इकडं मसाला पण तयार करणार आहे. तर लसूण घेणार, अद्रक घेणार आणि ग्रीन चिल्ली आपलं ते पण टाकणार, ॲड करणार. मिक्सरमध्ये काढून घेते आधी. त्याच्यात मी 6-7 मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतलं आहे मस्त आणि अद्रक टाकते. याची पेस्ट करून घेते पटकन. झाली. आपण आता ते थंड पाण्यामध्ये लगेच काढायची आहे गरम पाण्यातून. तर मिक्सरमधून काढून घेऊ आपण हे पालक. घ्या आता पूर्ण. तर त्याची पेस्ट ह्या प्रकारे बनवून घ्यायची मस्त. ह्या प्रकारे जर आपण केलं ना तर कलर चेंज होत नाही. मस्त असं करायचं. आपण कट करून घेते मस्त. आपण पॅनमध्ये आता ऑइल टाकून घ्यायचे. जिरे टाकायचे. त्याच्यानंतर मोहरी टाकून घेऊ आपण. त्याच्यानंतर आपण अद्रक लसूण पेस्ट केली ती टाकायची आहे तेलामध्ये. मी ही पावडर केलेली होती कढीपत्ता, तर ती पण ॲड करणार आहे. हळद, गरम मसाला, लाल तिखट. नंतर मी थोडंसं पनीर मसाला ॲड करणार आहे. ग्रेव्ही केलेली टाकायची आहे मस्त. आणि कलर आहे पालक पनीरचा. कलर एकदम छान ग्रीन ग्रीन राहिलेला आहे. तुम्ही पाहू शकता. ह्या पद्धतीने बनवाल ना तर एकदम ग्रीन राहणार आहे. पण आता आपले पनीर आपण ॲड करून घेऊ मस्त. वाव, छान पनीर ॲड करून घ्यायचे. फोटो काढला फोटो काढला ना. तर आमचे जस्ट जेवण वगैरे झाले आणि आज मस्त छान पालक पनीर खाल्ली आणि आद्विकनी पण खाल्ली. आज खाल्ले ना पालक पनीर. खोटं बोलतोस ना. तर आज पालक पनीर खाल्ला. दिशू, पालक पनीर कसं झालेलं? खूप छान झालेलं. खूप छान. तुला सांग, तुला टेस्टी लागलं की नाही? खूप चांगलं. हां, नेक्स्ट टाइम परत बनवेल हा मी तुझ्यासाठी. ओके, नको म्हणजे तुला नाही आवडला. तर चला मंडळी, हा व्हिडिओ आम्ही इथंच एंड करतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.